मध्ये मी अशोक बालगुडे आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। आज आपण आहोत NIBM रोडमधील एका सोसायटीमध्ये मानवतावादी समाजसेवा संघटना मागील अनेक वर्षापासून समाजासाठी प्रत्येक सणाला दिवाळी असू दे, दसरा असू दे, कामगार दिन असू दे, महाराष्ट्र दिन अशा सामाजिक उपक्रमातून ही स्थापन झालेली मानवतावादी समाजसेवा संघटना आहे। आणि या समाजसेवा संघटनेने फक्त एवढे कामगार दिन साजरा करणं किंवा महाराष्ट्र दिन साजरा करणं, दिवाळी साजरा करणं असं नाही आहे। वृद्धाश्रमाला सगळ्यात मोठी मदत किंवा गोशाळेला मदत अशा अनेक संस्थांमध्ये जाऊन हे सेवानिवृत्त जे अधिकारी कर्मचारी या संघटनेत सहभागी आहेत त्यांच्याकडून हे काम सुरू केलं जातं। आणि आज खऱ्या अर्थाने म्हणजे कडक उन्हाळा सुरू झाला आहे आणि कडक उन्हाळ्यामध्ये खडी साखर हे प्रत्येकाच्या देशात असली पाहिजे ज्येष्ठ नागरिकांचे, कारण गरजेचं आता शुगरचे पेशंट जास्त आहेत आणि त्याच्यामुळे खडी साखर, बिस्किट आणि फ्रुटी हा चांगला उपक्रम त्यांनी राबवला आहे। आपण त्या संस्थेचे अध्यक्ष जे आहेत, मानवतावादी समाजसेवा संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की आज हा जो उपक्रम राबवला काय संकल्पना होती हे राबवण्यामध्ये। कामगार दिवस आम्ही आजपर्यंत कामगारांसाठी कुठे असे कामगिरी घेतली नव्हती, तर हे पहिल्यांदा कामगार दिनानिमित्त घेतला। ते उद्देश हा होता की कडक उन्हाळ्यात त्यांना काय पिये, फ्रुटीसारखी पिये, खडी साखर म्हणजे आरोग्याला आवश्यक असतं, म्हणजे गरज असणार की शरीरामधलं पाणी उन्हाळ्यामध्ये कमी होतं आणि मग खडी साखर वाटते की चक्कर येणं वगैरे थोडासा दिलासा मिळतो। या भावनेतून यांनी हा उपक्रम सुरू केला, राबवलेला आहे। बाकीच्या इतर संस्था आपण मी बघितले आहेत, पुणेमध्ये, शहरामध्ये, उपनगरामध्ये, ग्रामीण भागामध्ये अनेक संघटना आहेत, फक्त नावापुरता करतात, 4-2 लोकांना करतात। मी आज आल्यानंतर बघितले की हजारो लोक तिथे आले होते, हजारो लोकांनी मोठी खडी साखर आणि बिस्किटाचा लाभ घेतला। तर या काम करत असतानाची या मागची काय भावना वाटते? आमची भावना हीच आहे की सर्वांबरोबर जुळून राहणे। एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही रिटायर झालेले लोक गव्हर्नमेंट सर्वंटमधून किंवा शाळेमधून किंवा शाळेत काय काम करणारे ते सर्वांनी जे 30-40 वर्ष एकत्र आहोत ते शेवटपर्यंत जुळून राहावं त्या सेवेच्या भावनेने। आणि या सर्वांचा उद्देश तोच होता की आपण सर्व सामान्य सार्वजनिक मानवतावादी समाजसेवी संघटनेमध्ये शिक्षण क्षेत्राशी निगडीत असलेली अनेक मंडळी आहेत आणि सगळी त्याच क्षेत्रातली आहेत आणि त्यांच्याकडून होणारं हे काम अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे। ही या